नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी स्टाईल झणझणीत असं तर्रीदार मटण सुक्क कसं बनवायचं। चला तर मग झटपट पटापट रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण आता असा उभा कांदा चिरून घ्यायचा। सुक्क करायचं म्हटलं तर कांदा हा आलाच। कांदा मग असा उभा व्यवस्थित चिरून घ्यायचा। आता आपण पाहू शकता मी सगळा कांदा चिरून घेतला आहे। 3 ते 4 मोठ्या आकाराचे कांदे मी चिरून घेतले आहे। आता कांदा कापून झाल्यानंतर आता आपण मसाला बनवून घेऊया। आता अर्धी वाटीभर तीळ घ्यायचं, त्यानंतर अर्धी वाटी जिरं घ्यायचं आणि सगळा खडा मसाला घ्यायचा। खडा मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी, थोडा काळी मिरी आणि दगडफूल घालून घ्यायचं आणि मसाला सगळा तव्यात असा भाजून घ्यायचा। हे सगळं तव्यामध्ये लाल रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं। मसाला व्यवस्थित भाजला की सुक्क्याला चव खूप छान येते, त्यामुळे मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा। आता सगळा मसाला भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये मसाला मी सगळा काढून घेते। आता अर्धी वाटी बारीक चिरलेलं सुकं खोबरं भाजून घ्यायचं। खोबरं पण थोडंसं सोनेरी कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं। सुकं खोबरं घातल्यामुळे कट छान येतो, त्यामुळे सुक्या खोबऱ्याचा वापर करायचा। तीळ, जिरे, सुकं खोबरं, खडे मसाले, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर सगळं मिक्सरमधून छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची। सगळं मी एकत्र बारीक करून घेते, कारण की एकत्र बारीक केल्यामुळे मसाला छान असा मिक्स होतो, त्यामुळे सगळं एकत्रच बारीक करून घ्यायचं। पाहू शकता छान असा मसाला आपला वाटून झाला आहे। मी 1 किलो मटण सुक्क बनवणार आहे, त्यासाठी एवढा मसाला वाटून घेतला आहे। त्यातलं थोडं मी रस्सा बनवण्यासाठी पण मसाला ठेवणार आहे। आता एक बारीक टोमॅटो चिरून घ्यायचा। सुक्क्यामध्ये कांदा आणि टोमॅटो असेल ना तर सुक्क्याला खूप छान चव येते आणि खूप स्पायसी बनतं, त्यामुळे कांदा आणि टोमॅटो हे सुक्क्याला घातलंच पाहिजे। पाहू शकता मी टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। आता मी कुकरमध्ये मटण सुक्क बनवणार आहे, त्यासाठी मी कुकर गॅसवर गरम करायला ठेवला आहे। त्यात अर्धी वाटी तेल घालून घेते। तेल तुम्हाला आवश्यक तेवढे घाला। मी 1 किलो मटण करणार आहे, त्यासाठी तेल जास्त घातलं आहे। तेल छान कढल्यानंतर त्यात कांदा घालून घ्यायचा आणि कांदा छान तेलात परतून घ्यायचा।